आदरणीय मेहता साहेब, संस्कारक्षम मन असणे ही नियतीची देणगी असते आणि ही देणगी आपल्याला उपजतच असल्याने आपण समाजोद्धारक पत्रकार म्हणून घडलात. आपल्या संस्काराने उत्तम परिस्थिती सभोवताली निर्माण केली. आपल्या सहवासाद्वारे आम्हा पत्रकारांना परिस्पर्शाचा लाभ झाला. यामुळे आपल्याकडून संस्कारक्षम पत्रकारितेची पिढी निर्माण झाली. गेल्या 50 वर्षातील पत्रकारितेमध्ये आपण आजपर्यंत केलेले काम हे नेहमीच आदर्शवत असेच ठरले आहे. आपण आपल्या सरळ व मार्मिक पत्रकारितेतून नेहमीच समाजहितैषी पत्रकारितेचा सर्व फलटणकरांना अनुभव दिला आहे. आपल्या लेखणीची लौकिकता साऱ्या महाराष्ट्राला परिचित आहे आणि त्यामुळेच आज आपले संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होताना आम्ही पाहत आहोत. हा आपला गौरव आम्हाला अभिमानास्पद असाच आहे. आपल्यात असलेल्या प्रतिभासंपन्न, भाषाभान, सृजनशीलता या गौरवांकित गुणसंग्राह्यतेचा आपण नेहमीच समाजासाठी उपयोग केला आणि यातूनच द्रष्टी पत्रकारिता निर्माण झाली. आपण केलेल्या 5 दशकांच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय मिळाला. राजकारण्यांना समतोल न्याय देण्यात आपण यशस्वी झालात. आज आपले सर्व राजकारणी व्यक्तिमत्वांबरोबर असलेले दृढ व जिव्हाळ्याचे संबंध हीच याची साक्ष ठरली आहे. आपण तळागाळातील सर्वसामान्यांपासून उच्चपदस्थ अधिकारी, राजकारणी यांना केलेले मार्गदर्शन अनमोल असेच ठरले आहे. आपला कला, क्रीडा, राजकारण, कृषी, समाजकारण, शैक्षणिक, शासन, प्रशासन अशा सर्व विषयातील सखोल अभ्यास करण्याची आपली पद्धत ही आम्हा सर्वांनाच प्रेरणादायी ठरली आहे. आपण केलेला हा सर्वस्पर्शी अभ्यास आम्हालाही मार्गदर्शक ठरला आहे. आपण आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाभिमुख आचरण केले. आपण आपले आयुष्य समाजासाठी वेचले आणि त्यामुळेच आपण आज ज्येष्ठ तर आहातच, पण ज्येष्ठातील श्रेष्ठ पत्रकार आहात. त्यामुळे आम्ही सर्व पत्रकार नेहमीच आपल्यापुढे नतमस्तक असतो. एक सत्वशील पत्रकार म्हणूनच आम्ही आपल्याकडे पाहतो. धन्य ते आपले मातापिता, ज्यांच्या पोटी आपण जन्म घेतलात, त्यांचे व माजी आमदार शिवसंदेशकार कॉमके हरिभाऊ निंबाळकर यांचे आपणावर झालेले संस्कार हे आपण आम्ही चालवू हा पुढे वारसा या भावनेने पत्रकारिता सुरू केलीत आणि पाहता पाहता या क्षेत्रावर आपल्या अत्यंत सचोटीच्या वागण्याने शिखरावर जाऊन पोहोचलात. निष्ठापूर्वक आणि मुत्सद्देगिरीच्या बरोबर समाज मन सांभाळीत श्रेष्ठ अशी पत्रकारिता केली. आयुष्याचे मार्गक्रमण करताना आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाबरोबरच आपल्या सौभाग्यवतींनी दिलेले सहकार्य व जळी, स्थळी, काष्टी पाषाणी दिलेली साथ ही अनमोल अशीच ठरत आहे. पारदर्शकता हा आपल्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू मानून निश्चयी अभिवचनांना वाट मोकळी करून दिलीत हे आनंददायक असेच आहे. आपण आज 8 दशकामध्ये जीवन प्रवास करीत आहात. कृपाळू परमेश्वर आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना घवघवीत यश आणि उत्तम प्रकारचे आयुष्य देवो अशी परमेश्वराकडे प्रार्थना आहे. लेखन श्री सुभाष प्रभाकर भांबुरे, संपादक श्रीहरी सुभाषित, फलटण.